नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग पर स्थित मनसर फ्लाईओवर पर अचानक सड़क धंसने से हड़कंप मच गया। फ्लाईओवर का एक हिस्सा टूटने से अंदर की लोहे की सरिये और कंक्रीट बाहर आ गए, जिससे वाहन चालकों की सुरक्षा पर गंभीर सवाल खड़े हो गए हैं। घटना के बाद प्रशासन ने एहतियात के तौर पर क्षतिग्रस्त हिस्से के आसपास बैरिकेडिंग कर दी है और यातायात को आंशिक रूप से प्रतिबंधित कर दिया गया है, ताकि किसी बड़े हादसे से बचा जा सके। स्थानीय नागरिकों ने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण से फ्लाईओवर की तत्काल मरम्मत कराने और पूरे पुल की निर्माण गुणवत्ता की जांच कराने की मांग की है। लोगों का कहना है कि भविष्य में ऐसी घटनाओं को रोकने के लिए स्थायी समाधान जरूरी है। वहीं महाराष्ट्र नवनिर्माण सेना के रामटेक तालुका अध्यक्ष रॉकी सवरे ने चेतावनी देते हुए कहा कि यदि क्षतिग्रस्त हिस्से की तत्काल मरम्मत और निर्माण गुणवत्ता की जांच नहीं की गई तो आंदोलन किया जाएगा। इस घटना के बाद एक बार फिर सड़क निर्माण की गुणवत्ता पर सवाल उठने लगे हैं। फिलहाल प्रशासन की अगली कार्यवाही पर सभी की नजरें टिकी है। आपण आज तिथे आहोत। आज मी इथे हा मनसरमध्ये उड्डाण पूल आहे। हा उड्डाण पूल राष्ट्रीय महामार्गाच्या वरचाळीत आहे। या उड्डाण पूलवरील रस्त्याच्या मधोमध हा एवढा मोठा गड्डा झालेला आहे आणि या तुम्ही रोडाचे काम बघून घ्या तुम्ही एकदा। इतका निकृष्ट दर्जाचं काम झालेलं होतं इथे काही वर्षा अगोदर आणि या उड्डाण पूलवर जागोजागी असे छोटे मोठे गड्डे झालेले आहेत आणि या गड्ड्याला बघून तुम्हाला समजायला येते की या रोडा तुला या पूलवरती आपल्याच्या काम किती निकृष्ट दर्जाने झालेले आहे आणि आता पावसाळ्याचा सीझन चालू झालाय त्यामुळे ते जे छोटे मोठे गड्डे आहेत स्वरूपात आणि अशा प्रकारे आणखी मोठे होऊ शकते आणि त्यामुळे एक मोठा जीवितहानी व्हायची खूप मोठी शक्यता आहे। यासाठी आम्हाला प्रशासनाला एक विनंती आहे की येत्या 2 दिवसामध्ये हा गड्ड्याचं काम पूर्ण करून आणि याला एक्युरेट बरोबर चांगल्या प्रकारे तुम्ही चांगल्या क्वालिटीने तुम्ही हा काम पूर्णपणे करा आणि काम पूर्ण केल्याच्या नंतर हा मनसर पासून तिथपर्यंत हा उड्डाण पूल एंड होते तिथपर्यंत हा पुलाच्या पूर्ण इन्स्पेक्शन करा डबल आणि जिथं जिथं आवश्यकता आहे त्या जागेवर तुम्ही काम करा। अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे इथे मोठा एक आंदोलन करण्यात येईल आणि त्या गोष्टीला मग जिम्मेदार पूर्ण प्रशासन राहील। धन्यवाद। NTV 24 के लिए पंकज चौधरी की रिपोर्ट।